मायाचे शरीर जाईल क्षणात मायाचे शरीर जाईल क्षणात शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पाविजी गोपीनाथ पाविजेला गोपीनाथ पाविजेला जायाचे शरीर जाईल क्षणात दयाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात दयाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पाविजी गोपीनाथ पाविजेला गोपीनाथ पाविजेला तुम्ही संसारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप आभार सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया ते विठला ठेवी तुम्ही संसारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर सारे कृपेचे सागर सारे कृपेचे सागर निरोप आभार सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा म्हणे ऐसी करा निरवना म्हणे ऐसी सरा निरवना म्हणे ऐसी करा निरवना म्हणे ऐसी करा निरवना मग तो रक्षण करील माझी मग तो रक्षण करील माझे मग तो रक्षण करील माझे तुम्ही संसारे कृपेचे सागर सारे कृपेचे सागर संसारे कृपेचे तुम्ही सागर संत सारे कृपेचे सागर देवा निरवार सांगा देवा निरवार सांगा देवा गोपार भुमाई 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 सेवा करणे त्यांना काय हवं काय नाही काय लागतं काय नाही याची विचारपूस करणे ते देणं हा आपला धर्म आहे पुत्र म्हणून. आणि मग गेल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी अन्नदान असेल पिंडदान असतील ह्या गोष्टी ही महत्वाच्या आहे. पण खरी सेवा जर कशाला म्हटलंय वारकरी धारा कशाला महत्व देत असेल तर ते जिवंतपणी सेवे. समाजात आज थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. जिवंतपणे सेवेला फार महत्व देत नाही समाज, पण गेल्यावर मात्र जगाला दाखवण्यासाठी फार प्रदर्शन फार करतोय. बरेच लोक म्हणत असतात महाराज आम्ही बासुंदी घातली, आम्ही जिलबी घातली, आम्ही लाडू घातले, आम्ही गुलाबजाम घातले, पण जाणारी व्यक्ती तृप्त भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान वरी पिंडदान मेल्यावरी गोड प्रमाण दिलं आमच्या रवी महाराजांनी. भुक्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जोपर्यंत अपेक्षा आहे खाण्याची तोपर्यंत काही देत नाही, तोपर्यंत मागून सुद्धा मिळत नाही. आणि गेल्यावरती मग जगाला दाखवण्यासाठी पिंडदान काय काय काय. कबीरजींचा एक फार गोड अभंग आहे हिंदी. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पचती ओ रामा मरे बाद पचती मुठ भर चावला दे धरे कौवा बाबा बुलाए रे भजन बिना कैसे सरियो नाड़ी दुनिया भजन बिना कैसे सरियो.
जिवंत बापाला कधी भाकर विचारली गेल्यावरती कावळ्याला पाव 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 करून उपयोग आहे का? जिवंत सेवेला महत्व आहे. जिवंतपणे सेवा करा. हीच देवाची सेवा आहे. माझं म्हणणं नाही, तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, आई वडिलांच्या सेवेत राहणं, त्यांच्या वचनात राहणं, हीच विष्णूची महापूजा, हीच देवाची सेवा आहे. हे कळालं पाहिजे. वेद, शास्त्र, पुराणांनी यांना फार महत्व दिले. वेदांना विचारा, वेद सांगतात मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई वडिलांना फार विशेष महत्व आहे. ज्ञानोबारायांनी त्याला थोडासा दुजोरा दिला. ज्ञानोबाराय गोड सांगतात, सकल तीर्थांची येदुरे, जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांनी तर इतकं सोप्प करून सांगितलं ना, फार सोप्प करून, कोणालाही समजेल असं. माय बापे केवळ तुकोबाराय म्हणतात, तेने न जावे तीर्थाशी. त्याचा पुरावा देतात तुकोबाराय ध्रुवपदात. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. काय केलं पुंडलिकाने, की पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का? काय केलं? काहीच नाही. आई वडिलांची सेवा, हीच देवाची सेवा. हे समजलं पाहिजे. या जगामध्ये आई नावाचं छत्र गेलं, बाप नावाचं छत्र गेलं ना, माणूस अनाथ झाला. महाराज, माणूस पोरका झाला. निस्वार्थ प्रेम करणारे एवढे दोनच नाते आमच्यावरती, एक वडील आणि एक आई. आणि ज्याला आई वडील कळाले त्याला देव सांगायची गरज नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्यांची सेवा करून घ्या दादा, परत वेळ मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य, डोंगराच्या आड गेलेला सूर्य, पृथ्वीच्या आड गेलेला सूर्य पुन्हा उद्या पाहायला मिळेल. पण काळाच्या पडद्याच्या आड गेलेले आई वडील पुन्हा पाहायला मिळत नाही. म्हणून आहे तोपर्यंतच फार प्रेम करतात. निस्वार्थ प्रेम करणारं नातं ते म्हणजे आईच आहे. जगाच्या आईसारखं प्रेम कुणीच करत नाही आपल्यावर, कुणीच. किती प्रेम करते. माझ्या जीवनातला एकच प्रसंग सांगतो. संगमनेरपाशी मला कीर्तन होतं एक दिवस रात्री. कीर्तन माझं 9 ते 11 होतं. 11 वाजता कीर्तन संपलं. घरी येता करता जवळजवळ मला 2 वाजले. आणि दुसऱ्या दिवशी नाशिकला माझं दशक्रियेचं प्रवचन. रात्री 2 वाजता घरी आलो. पुन्हा पहाटे 4:30लाच उठलो. अलाराम लावला, कुणाला उठवलं नाही. म्हणलं रोजच आहे आपलं. आंघोळ करत होतो तेवढ्यात किचनमध्ये भांडे वाजल्याचा आवाज झाला. म्हणून कपडे घातले, किचनमध्ये डोकावून पाहिलं तर माझी आई माझ्यासाठी दूध गरम करत होती. कपडे घातले, तिनं दूध दिलं, दूध घेतलं. तिला म्हटलं कशाला उठली ग? माझं रोजच आहे, झोपायचं, दिवसभर काम असतं तुला. म्हणलं हां, कशाला रोज रोज कशाला तकलीफ घेते? माझी आई म्हणे, अरे वेडा झाला का म्हणे, रात्री 2 वाजता आला म्हणे आणि आता लगेच 4:30 वाजता उठला आणि चालला म्हणे. रात्री काही खाल्लं का नाही, आता परत कधी खाशील? काही नाही, थोडं दूध बिस्किट तर खाऊन. तिला म्हटलं तुला कोण म्हटलं मी 2 वाजता? म्हणे तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत डोळा लागतो रे माझा. 2 वाजेपर्यंत तुझी वाट पाहिली. बाहेर तुझी गाडी वाजली, तुझ्या बायकोनं दार उघडलं, तू घरात आला तेव्हा मला झोप लागली. पहाटे पुन्हा 4:30 वाजता तुझा अलाराम वाजला. मला चिंता होती काय खाईल काही नाही, म्हणून तुझ्यासाठी दूध गरम केलं.
निमूटपणे दूध पिऊन घेतलं, माझी पिशवी घेतली आणि प्रवचनासाठी मी निघालो. दरवाजापाशी आलो पण माझा फोन मध्ये राहिला म्हणून माझ्या बेडरूम मध्ये फोन घेण्यासाठी आलो. फोन घेता घेता सहज माझं लक्ष माझ्या बेडरूम मध्ये माझ्या खोलीमध्ये गेलं. ज्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करतोय ना ते खुशाल झोपले होते. ज्यांच्यासाठी पळपळ पळतोय ते खुशाल आथरुणात झोपलेले, काही चिंता नाही, काही नाही, मुलं बायको आनंदात. पण जिनं माझा कधी बँक बॅलन्स विचारला नाही, जिनं किती कमवतो ते विचारलं नाही, किती बँकेत किती तुझ्यावाल्या किती रक्कम आहे ते विचारलं नाही, किती पाकिट येतं ते कधी विचारलं नाही. ती 4:30 वाजता मला दूध गरम करण्यासाठी उठली होती. त्यावेळेस मला तुकोबारायांचे शब्द आठवले. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची गैला भाविना, गैला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, गैला करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रेम करणार ह्या जगाच्या पाठीवर कोण असेल ना ती फक्त आई. कुठला स्वार्थ नाही, कसलीच अपेक्षा नाही तिला. निस्वार्थ प्रेम करणार एकमात्र नातं ते म्हणजे आई. आणि ते आई नावाचं छत्र काळाने ह्या परिवारावरच हिरवून घेतले. त्या दुःखातून सावरण्याची परमात्मा ह्या लेकरांना सद्बुद्धी देव. त्या माऊलीच्या पश्चात त्यांच्या 2 मुली आहे, मुलगा आहे, नातवंड, सुना, मोठा परिवार आहे. हे दुःख तसं सोपं नाही महाराज, पण त्या दुःखातून सावरण्याची भगवंत यांना शक्ती देव. आणि म्हणून त्या श्राद्धाच्या निमित्तानं ही जगद्गुरु तुकोबारायांची दिव्य अक्षर निवडलेली आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांना एक विनंती करतात. तुकोबाराय म्हणतात, मिळालेला हा नरदेह फार अनमोल आहे, फार मौल्यवान आहे. याची किंमत होऊ शकत नाही जगात. काहीही द्या तुम्ही, या काळामध्ये या जगामध्ये ह्या देहाची किंमत होऊ शकत नाही. सर्वात मौल्यवान आपल्याकडे जर काय असेल तर हे शरीर आहे. दुर्लभ म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी, नरदेह दुर्लभ जाना. मिळालं महाराज आम्हाला, अनमोल असा नरदेह आम्हाला मिळाला, पण अनाठही आम्ही त्याचा वापर करून त्याचा नाश करून टाकला. म्हणून तुकोबारायांना कदाचित म्हणावं लागलं असेल, तो या झाला फाटा बाधिकेचा. ज्या कामासाठी मिळाला आम्ही तिथं वापरला नाही, त्याचं गणतव्य स्थान आम्हाला कळालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराज, एवढा अनमोल देह जरी आम्हाला प्राप्त झाला असला ना, पण या देहाचा एक स्वभाव आहे. ज्ञानोबा म्हणतात, काय स्वभाव आहे? हे नाशिवंत स्वभाव आहे. जरी मौल्यवान आहे, अनमोल आहे, पण मिळालेलं हे शरीर एक ना एक दिवस जाणार. ज्ञानोबा फार गोड सांगतात, आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभाव, म्हणून तू अजून जावे पंडू कुमारा. मिळालेलं हे शरीर नाशवर आहे, एक ना एक दिवस ते जाणार आहे. आणि आम्हाला ते प्राप्त असून त्याचं मोल कळालं नाही, जाणार हे आमच्या स्मरणातच. असं काही जीवन लोक जगतात का ते अमर आहे असं जीवन जगतात? रात्रंदिवस नुसता संचय चालू आहे, पण कशाचा? फक्त पैसा जमवण्यात. जे जोडायचं ते जोडलं नाही आम्ही, अनाठाई दुसऱ्याच गोष्टी जोडण्याचा प्रयत्नात आहे. तुकोबाराय म्हणतात, काय जोडा? अरे एवढा गोड देह नरदेह प्राप्त झाल्यानंतर काय जोडावं? या
बरवे झालो आलो या जन्मासी आलो या जन्मासी जोड जोड रे मनुष्य देह ऐसी जोड जोड रे मनुष्य देह महालाभाची उत्तम राशी महाराजे विवराशी सर्व सुखाची पात्र होईगा सर्व सुखाचे पात्र होईगा सर्व सुखाचे पात्र होईगा बरं झालं माणूस म्हणून जन्माला आला. कुत्र डुक्कर माकड म्हणून जन्माला आलो असतो तर कुठं पडून राहिलो असतं काय माहित. पण आल्यानंतर काय जोडायचं जोड जोड रे मनुष्य देह ऐसी असं काहीतरी जोडा. महालाभाची उत्तम राशी परिणाम सर्व सुखाशी पात्र होईगा सर्व सुखांची प्राप्ती होईल. महालाभ काहीतरी जोडता येईल असं काहीतरी जोडा. ते या शरीराने जोडलं पाहिजे महाराज. नाहीतरी असा एक ना एक दिवस जाणार आहे. मग अनाठाई वापरून कशाला त्याचा नाश करता जाणार आहे. मग काही करा तुम्ही कितीही राखून ठेवा कितीही रक्षण करून ठेवा पण जेवढं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा 1 मिनिट सुद्धा तुम्हाला वाढून मिळणार. 1 मिनिट सुद्धा काही द्या करोडो खरबो अरबो रुपये काही द्या. तुकोबारा गोड सांगतात मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण मनुष्य देह. मेरू पर्वताच्या भारंभार जरी तुम्ही काळाला धन दिलं तरी या शरीराचा 1 मिनिट मिळत नाही. नाही मिळणार का कारण हे जाणार आहे. याचा तो स्वभाव आहे. एक ना एक दिवस ते जाणार म्हणजे जाणार. महाराज म्हणतात जाणार आणि त्याला हा काळ खाणार म्हणजे खाणार. देह जाईल जाईल त्याशी काळोबा घाईल. पहा तो उंदीर घेऊन जाये बोका तैसा काळ अनेक प्रमाणाने नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ जाणार. काही करत दुकानात जाऊन ढवळे केस काळे केले म्हणजे काय काळाला कळणार नाही का. किती केस तुम्ही काळ्याचे ढवळ्याचे काळे केले म्हणजे काळाला समजणार नाही महाराज. कितीही कळा हा केस ढवळ्याचे काळे करून तुम्ही जगाला फसू शकतात पण काळाला फसवता येत नाही. जगात सगळ्यांना फसवता येतं पण दोघांना फसवता येत नाही. कोणाला एक म्हणजे आपल्या मनाला फसवता येत नाही आणि दुसरं म्हणजे देवाला फसवता येत नाही. बाकी सगळ्यांना फसवता. चांगले कपडे घालून जगाला फसवता येईल. एखाद्या मूर्ख माणसाला तुम्ही मूर्खात काढताय हे जगाला कळणार नाही. मूर्ख माणसालाही कळणार नाही पण आपल्याला माहिती आहे ना आपण त्याला मूर्खात काढतो. दोघांना फसवता येत नाही. एक म्हणजे स्वतःच्या मनाला आणि एक म्हणजे देवाला. एक शाहीर होऊन गेले महाराज बापू शाहीर म्हणून फार गोड व्यक्ती होती. रेल्वे स्टेशन वरती ते एक तारी भजन करायचे. एक असं एक तार होती आणि एका हातात डप असायचा. एक पाय लांबून त्या तारीवरती असं ते तुंतुन वाजवायचे आणि हाताने डप वाजवायचे. काय गोड गोड भजनं होती महाराज. त्यांचं एक लोकगीत फार प्रसिद्ध आहे महाराज. तुम्ही जगात सगळ्यांना फसवाल ते म्हणतात पण देवाला फसवते. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय केलं काय नाही हे देवाला सगळं माहिती म्हणून त्याच्यापासून काही लपत नाही. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जाणार नाही. तू केलेलं कर्म तुला सोडून जाणार नाही. भोग तुला ते भोगू देईना नित्य तुझला छळतय रे. अरे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय. जगात देवाला फसवता येत नाही म्हणून तुम्ही काळे ढवळ्याचे काळे केस केले जगाला फसवाल देवाला.
जे ठरलंय त्या दिवशी परमात्मा तुम्हाला घेऊन जाणार, त्यात अजिबात बदल नाही. अनेकांनी आपला मृत्यू टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण मृत्यू आजपर्यंत कुणाला चुकवता आला नाही. नोहे नोहे देवाच्या बापाला सुद्धा चुकवता आला नाही, नोहे नोहे देवाला सुद्धा. येथवर आले नाही अवतार अनेक प्रमाण. येर ते पामर, आपण सामान्य आहोत ना. प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य संपलं. शरयू नदीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी आपला देह विसर्जित केला, आपला देह संपला. भगवान श्रीकृष्णांचं अवतार कार्य संपलं. एक शिकारी येतून भगवंताच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागण्याचं निमित्त होतं आणि भगवंताला निजधामाला जावं लागलं. म्हणजे देवांना नाही राहता आलं. आपण फार सामान्य, काही करा महाराज, तिथं वशिला चालत नाही, आपतेष्ट गणगोत्र कुणीही आपलं मरण टाळू शकत नाही. महाराज गोड सांगतात, मग तेथे न चले काही, न चले काही, संपदा राहील ठाईच्या ठाई. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित देईल ग्वाही. पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे करिया मान्या. तुका म्हणे मान्या. तुका म्हणे करिया मान्या. तुका म्हणे मग तेथे न चले काही, मृत्यूच्या समोर काही चालत नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता इथंच राहील, संपदा मुलं बाळ सगळं इथं राहील. पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे करी यमाज्ञा. यमाची आज्ञा आल्यावर कुणाचं काही चालत. कितीही ऐश्वर्यवान असा तुम्ही, मला वाटत नाही रावणा इतकी संपत्ती कोणाची असेल. सप्तकोटी घरे सुवर्णाची, काश्याची, कांचनाची विचारूच नका. सारं घर त्याचं सोन्याचं आहे. 1.5 लाख रुपये तोळा आहे आता. विचार करा काय संपदा आहे ते. हे पैशाचं आहे. कौटुंबिक संपदा काय सामान्य होती. भगवान श्रीकृष्णाला 16,000च बायका आहे, पण 16 पंचे 80,000 सुंदर कामिनी. महाराज 80,000 बायका, 1.25 लाख मुलं, नातून पंतू तर गणतीच नाही. एवढं असताना महाराज म्हणतात नाही ना, त्यालाही मरण टाळता, त्याला नाही चुकवता आलं मरण. मग तिथं सत्ता कामाला येत नाही, संपदा कामाला येत नाही, कुणालाच टाळता येत नाही. हे जाणार म्हणजे जाणार. पण महाराज म्हणतात जाण्याच्या आधी या देहावरती भगवंताची कृपा व्हावी. अभंगाचं पहिलं चरण. जायाचे शरीर जाईल क्षणात. 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 जायाचे शरीर जाईल क्षणात.
गेले आमच्या संदीप माऊली. जायाचे शरीर जाईल क्षणात, तो बरं ते जाणार आहे हो, क्षणात निघून जाईल. या हाताचं या हाताला कळणार, या कानाचं या कानाला कळणार नाही, पण जाण्याच्या आधी कहा गोपीनाथ पावेचे ना. जाणार म्हणजे जाणार, काही करा तुम्ही, कितीही संपत्ती कमवा, कितीही ऐश्वर्य कमवा, पण अंतकाळी माणसाला कळेल अरे आपण आयुष्य व्यर्थ घालवलं. पैसा धन दौलत माणूस आयुष्यभर कमवतो, पण त्याच्यासाठी आपलं शरीर झिजवतो हे मात्र त्याच्याकडे लक्षच देत. एका व्यक्तीनं जग जिंकलं होतं, त्याचं उदाहरण बरेच जण देतात. अलेक्झांडर नावाचा एक राजा होऊन गेला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचा बाप वारला. बाप गेल्याच्या नंतर तो गादीवरती बसला. सगळा देश त्याने जिंकून घेतला, पण त्याच्यावर त्याचं समाधान झालं नाही. त्याला जग जिंकायचं होतं आणि त्या जग जिंकण्याच्या उद्देशाने तो निघाला. पूर्ण युरोप खंड जिंकला, आफ्रिका खंड जिंकला, आशिया खंडात आला. आशिया खंड जवळजवळ भरपूर जिंकला आणि भारतामध्ये त्याने आपले मोर्चा वळवला. सिंध प्रांतामध्ये, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये, पंजाब प्रांतामध्ये त्याचं आगमन झालं. आणि त्यावेळेस तिथं पोरस नावाचं राज्य होतं. पोरस राजा नावाचा राजा राज्य करीत होता. त्या पोरस राजाबरोबर या अलेक्झांडरचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या अलेक्झांडरच्या छातीमध्ये बाण लागला. युद्ध थांबवलं. 2-4 दिवसांनी त्याचे हातपाय असे सुजून गेले. वैद्यांनी त्याची नाडी चेक केली. वैद्यांनी त्याच्या सेनापतीला सांगितलं, सेनापती तुझा राजा जास्त दिवस राहणार नाही. वैद्य निघून गेले. सेनापतीला त्या अलेक्झांडरनं बोलवलं. सांगितलं, सेनापती काय सांगितलं वैद्यांनी? काय नाही, तुम्ही लवकर बरे व्हा. खरं सांग, खोटं बोलू नको. काय सांगितलं? माझी ऐकायची तयारी. काय सांगितलं सांग. सेनापतीनं सांगितलं, महाराज वैद्यानं सांगितलं तुमच्या राजाकडे जास्त दिवस नाही. किती दिवस आहे रे? 8-10 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. सांगितलं मला लवकर माझ्या मातृभूमीत घेऊन चला. जाता जाता जरी माझा मृत्यू झाला तरी माझं प्रेत माझ्या देशातच घेऊन जा. तिथं गेल्यानंतर ज्या वेळेस मला तिरडीवर ठेवाल ना माझं प्रेत, त्यावेळेस माझे हात अशी पोटावरती बांधू नका सेनापती. माझे हात असे बाहेर काढा, त्या तिरडीच्या प्रेताच्या असे बाहेर काढ. जग जवळजवळ मी पूर्ण जिंकत आलेलो आहे. भारत जिंकायचं स्वप्न माझं राहून गेलं, पण संपत्ती काय माझ्याकडे कमी नाही. जेवढी संपत्ती कमवली आहे ना, ज्या रस्त्यानं माझं प्रेत जाणार आहे त्या रस्त्यामध्ये ती संपत्ती अशी खाली आथरून द्या. आणि जेवढं माझं काही सैन्य आहे दोन्ही बाजून उभं करा आणि जगाला पाहू द्या. जग जिंकण्याला सिकंदर, त्याला सिकंदर म्हणतात. ज्यानं जग जिंकला असा सिकंदर, एवढं विश्व जिंकलं पण जाताना दोन्ही हात रिकामे घेऊन चालला. एक ना एक दिवस तो मेला. एका कवीनं फार गोड वर्णन केलेलं आहे त्यात. हौसले तो सिकंदर के भी आले थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले मन में, तू प्रभु को भूला है फर्ज के झमेले में. अरे मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है. जग जिंकण्याला सिकंदर, त्याला सुद्धा वाटलं होतं मी अमर आहे. या उद्देशानंच निघाला होता, पण वयाच्या 62व्या वर्षी त्याला सुद्धा मारावं लागलं. महाराज म्हणतात हे जाणारे मात्र निश्चय, जायाचे शरीर जाईल क्षणात, पण जाण्याच्या आधी कहा गोपीनाथ पावेचे ना. नुसतं जन्माला येणं मरणं याला जीवन म्हणत नाही. आद्यगुरु शंकराचार्यांचं स्तोत्र जवळजवळ बऱ्याच जणांचं पाठ झालं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. संतांचे अनेक प्रमाण, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा झाला फेरा गणिक नाजी दातारा. नुसतं जन्म मरण चालू आहे महाराज, पण या देहाचं गणतव्य स्थान आम्हाला कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात काय आहे, याच्यावर जाण्याच्या आधी देवाची कृपा व्हावी, ते जन्म आल्याचं सार्थक आहे. कहा गोपीनाथ पावेचे ना. देवाची कृपा झाली पाहिजे. आणि एकदा की परमात्म्याची कृपा झाली मग जगात कसली चिंता नाही. देवाची कृपा झाली. दरिद्री असलेल्या सुदामावरती देवाची कृपा झाली. गाव सोनियाचा दिला गा. छोट्याशा 8 वर्षाच्या उपमन्यूवरती देवाची कृपा झाली.
तो उपमन्यू रोज शाळेत जायचा, मुलं म्हणायचे अरे आम्ही दूध पिऊन आलो. घरी आला, आई मला दूध पाहिजे. परिस्थिती नाजूक, आईनं पिठामध्ये पाणी टाकावं आणि द्यावं. उपमन्यूनं तेच प्यावं. शाळेत येऊन मुलांना सांगायचं मी पण दूध पिऊन आलो. रोज तेच चाललं. एक दिवस एका मित्राच्या घरी जाण्याचा योग आला आणि केसरयुक्त दूध प्यायला मिळालं मित्राच्या घरी. मित्रांना विचारलं हे काय रे? मित्र म्हणे अरे हे दूध आहे ना काय? ते म्हणे बाबा मी रोज पितो पण ते असं लागत नाही. म्हणे तुझ्या इथं किती गाई आहे किती म्हशी? ते म्हणे ते नाही आपल्या इथं. मग दूध कुठून आणते तुझ्या आई? शेजारच्याकडून. म्हणे नाही. म्हणे मग काही नाही, एक डबा उघडते त्याच्यातून काहीतरी काढते, त्याच्यात पाणी टाकते आणि ते खालून मग मला देते. मुलं हसायला लागले, वेड्या अरे ते दूध नाही पिठाचं पाणी. घरी आला, आईकडं आट्ट धरला, आई मला दूध दे. आईनं लगेच पिठाचा डबा काढला. हे दूध नाही, मी खरं दूध पिलोय, मला खरं दूध पाहिजे. एकदा की खरा परमार्थ कळाला का मग माणूस खोट्याच्या मागं जात नाही. त्याला खरं दूध कळालं, मला खरं दूध पाहिजे. आजकाल खोट्याच्या मागं पळणारे फार आहे. खरं कुणाला पचत नाही, रुचत नाही. त्यानं सांगितलं मला ते दूध पाहिजे. तिनं सांगितलं माझ्याकडे नाही ते दूध. मग ते दूध तुला एकच देईल. कोण? तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तो परमात्मा, तोच तुला दूध दे. आणि त्या छोट्याशा उपमन्यूनं देवाची सेवा केली. देवाकडं उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं. आता मागणाऱ्यानं काय मागितलं देणाऱ्याला कळालं पाहिजे ना आपण काय द्यावं. मागणारा समजा काय मागतो हे ठीक आहे, पण देणाऱ्याला तर कळायला पाहिजे. त्यानं वाटीभर दूध मागितलं, पण परमात्म्यानं दुधाचा सागरच उपमन्यूला देऊन टाकलं. कृपा परमात्म्याची उपमन्यूवरती झाली महाराज. आयुष्याचं कल्याण. ध्रुवानं फक्त बापाची मांडी मागितली, कायमचा आढळपद त्याला देऊन टाकेल. आढळपद बाळबाई सविला ध्रुव, दुधाचा सागर उपमन्यू. म्हणून त्या परमात्म्याची कृपा जर झाली महाराज, आयुष्याचं कल्याण. म्हणून देवाची कृपा झाली पाहिजे. महाराज म्हणतात ती देवाची कृपा माझ्यावरती होईल, पण संतांशिवाय होणार नाही. म्हणून तुकोबाराय विनंती करताय संतांना अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही संत तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा भार सांगा देवा, निरोप हा भार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा भार सांगा देवा, निरोप हा भार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा भार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा भार, निरोप हा भार सांगा देवा, सांगा देवा, सांगा देवा. गोड चाल गायले आमचे महेश भाऊ. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. देव माझ्यावरती कृपा करेल, पण संतांच्या कृपेशिवाय नाही. तुकोबारायांना माहित.
म्हणून कृपा आधी संतांची झाली पाहिजे. म्हणून तुकोबाराय संतांना विनंती करत आहे, त्यांना उपमा देत आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपेचे सागर आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात. काय काय महाराज संतांना तुमच्या कृपेशिवाय नाही हो. देव मला भेटेल पण तुमच्या कृपेशिवाय. म्हणून तुम्ही संत सारे कृपेचे. आणि संतांची कृपा जीवनामध्ये होणं फार गरजेचं. संतांची कृपा जर झाली देव कुठे जात नाही. फक्त संतांची कृपा झाली पाहिजे. म्हणून आपला उद्धार कसा होईल हे कुणालाही विचारू नका. मी कशाने उद्धार होऊन जाईल, माझा उद्धार कशाने होईल, जगाला तर मुळीच विचारू नका. या गोष्टी समाजाला विचारू नका. सुख दुःख काही हो देवापाशी संताजवळच सांगा. आपल्या उद्धाराचं कुणाला विचारावं तर संतांना विचारा. काय विचारा, काय मी उद्धार जे खरंच आपला उद्धार करतील त्यांना विचारा, काय मी उद्धार पावेल. संतांना विचारा, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. संतांना विचारता तुकोबा, माझा उद्धार कशाने. जगाला विचारू नका महाराज. का मलमाची बाटली सगळ्यांच्या घरी राहत नाही. मलमाची बाटली सगळ्यांच्या घरी राहत नाही, पण मिठाची बरणी मात्र सगळ्यांच्या घरी. म्हणून उद्धाराचं जगाला विचारू नका. जग असं आहे, सुख जर जगाला सांगायला गेलं तर त्याच्यात कमी कसं होईल जग याचा विचार कर. आणि दुःख जर सांगायला गेलं तर त्याच्यात वाढ कशी होईल जग त्याचा विचार. म्हणून उद्धाराचं विचारायचं ना तर संतांना विचार. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हो हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हो हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हो हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी हरावे संतांचे ते पाय, हरावे संतांचे ते पाय, हरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधनी, तेने साधती साधनी, हो तेने साधती साधनी, तेने साधती साधनी, देव प्राप्तीचा सोपा मार्ग महाराजांनी गोड प्रमाण दिलं. संत सोडून कोणी दुसरं देणारच नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही आधी त्यांचे पाय धरा. हरे प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन, तुटती भावाचे बंधन, संताविन प्राप्ती नाही. कोण सांगतं?
वेदांचं सुद्धा तेच ऐसे वेद देते ग्वाही. म्हणून संतांची कृपा होणं आधी गरजेचं आहे. देव कुठेच जात नाही महाराज. ज्यांच्यावर साधूची कृपा झाली मग तो कुणीही असो, आयुष्याचं कल्याण झालं त्याचं. मा पंढरपूर पासून 35 किलोमीटर अंतरावरती मंगळवेढा नावाचं एक गाव आहे. त्या मंगळवेढा गावामध्ये श्यामा नावाची एक वेश्या राहायची आणि तिला एक मुलगी झाली. मुलगी फार सुंदर होती. कोणीही पाहावं पाहतच राहावं इतकी सुंदर. चांगल्या घरंदाज लोकांच्या घरी अशा मुली नाही, पण एका वेश्येच्या घरी इतकी सुंदर मुली. ते असंच असतं समाजामध्ये. बाया त्या वृंदावनामध्ये ना त्या तुळस लावते बघा. वृंदावनात तुळस लावतात. तिला पाणी घालतील, खत घालतील, माती बदलतील, लई प्रयत्न करतात मा. पण तरी त्यांच्या मनात जशी पाहिजे ना तशी ती तुळस होत नाही. पण ती उखाड्यावरती उगती ती कशी राहते. बाईला असं वाटतं ती वृंदावनातली उपटून फेकून द्यावं, ती उखाड्यावरची आणून त्याच्यात लावा काय. हे झालं तसंच महाराज. चांगल्या चांगल्या घरंदाज लोकांच्या इथं अशी मुलगी नाही, पण वेश्येच्या घरी सुंदर मुलगी. ती मुलगी हळूहळू मोठी झाली, बाहेर आली, मुलांबरोबर खेळायला लागली. का त्या लेकरांचे आई वडील तिला मारायचे आणि हुसकून द्यायचे. खेळायचं नाही आमच्या मुलांबरोबर, जागा रे. मारलं का ते लेकरू रडत रडत घरी यायचं. चवाट्यावरती 4-5 जण बसलेलेच असायचे. त्याने म्हणायचं, ए बाळा इकडे, काय झालं ग. त्या काकांनी मारलं. का बरं मारलं. मी त्यांच्या मुलांबरोबर खेळतो. कोणाची तू, काय नाव तुझ्या आई वडिलांचं. माझ्या आईचं नाव श्यामा. तुझं नाव काय ग. माझं नाव कान्होपात्रा. तुझ्या बापाचं नाव काय माहित नाही. वेश्येची मुलगी काय सांगणार. जा घरी जाऊन तुझ्या आईला विचार तुझा बाप कोण आहे. घरी यायची ना आईला विचारायची, आई माझा बाप कोण आहे का, माझे वडील कोण. असं म्हटलं की आई रडायला लागायची. ना आई रडायला लागली का ते लेकरू शांत व्हायचं. बरेच दिवस हे चाललं. एक दिवस त्या मुलीनं सांगितलं, आई रडून माझ्या प्रश्नांचं उत्तर टाळू नको. मी या समाजाच्या प्रश्नांना फार कंटाळलेले. कोण आहे सांग माझा बाप. आईनं सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, पण जा अलंकापूरला. तिथं या विश्वाची माऊली बसलेली आहे, माझी ज्ञानोबा आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. त्यांना विचार तुझा बाप कोण आहे. ती छोटीशी मुलगी आळंदी क्षेत्रात आली. ज्ञानोबारायांच्या चरणावरती डोकं ठेवलं. ज्ञानोबारायने सांगितलं, ज्ञानदादा फार मोठ्या अपेक्षेनं आले तुमच्याकडे. तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे मी ऐकलेलं आहे. तुम्हाला कुणी ज्ञानाचा सागर म्हणावं. जनाबाईने म्हण, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. साधकाचे मायबाप आहात तुम्ही, सामान्य नाहीत. साधकाचा मायबाप दरुशने हरे सर्वाभूती सुखरूप. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. काय वर्णन आहे ज्ञानो. चिंतकाचा चिंतामणी. अनेक उपमानी अलंकृत असणारे आमचे ज्ञानोबा. तिनं सांगावं, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. तुम्ही माऊली आहात ना. तुकोबारायने तुम्हाला माऊलीची उपमा दिली. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माझ्यासारख्या अनाथाची तुम्हीच माय आहात. सांगा ना कोण आहे माझे वडील. ज्ञानोबारायने त्या लेकराला जवळ घ्यावं, डोक्यावरून हात फिरवावं, सांगावं, अगं वेडे, ज्या हाडामासाच्या बापानं तुला जन्म दिला निघून गेला त्याचा काय विचार कर. तुझा माझा या समग्र विश्वाचा एकच बाप आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण. तुझा माझा या विश्वाचा तो बाप विटेवरती आहे पंढरपुरामध्ये. जा भेट त्याला, त्याचं दर्शन घे. आनंद झाला. बापाचं नाव कळलं. बागडत बागडत नाचत पंढरपूरला आली. गाभाऱ्यात आली. देवाचं स्वरूप पाहिलं आणि देवाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि तिथंच प्राण सोडले. मागून येणारे लोक आले. तिला म्हणायचे, ए मुली चल, आम्हाला दर्शन घ्यायचं, पुढं चल. हालत नाही म्हणून कोणीतरी धक्का दिला. प्रेत धाडकन खाली पडली. लोक म्हणे, बाप रे, भाग्यवान आहे मुलगी, देवाच्या पायावर मरण आलं. तुकोबारायांचं प्रमाण सार्थक झालं. तुका म्हणे, प्राण करा देवाशी अर्पण, किंवा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा फार नाही. किंवा परमात्मा स्वतः सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत प्रयाती समद्भावम यास्ती नास्त्यत्र संशयाः. अंतकाळी ज्याचं माझं नाव ज्याच्या मुखात आलं तो मलाच येऊन प्राप्त. हळूच कोणीतरी मागून म्हटलं, कसली भाग्यवान.
वेश्येची पोरगी देव बाटला, देव पवित्र झाला. देवाची शुद्धी करा, सततम जलधारा, देवाची शुद्धी करा. नाना चर्चा होऊ लागल्या. अनंत शास्त्री नावाचे पुजारी होते. त्यांनी सांगितलं चला तुम्ही बाहेर, मला काय करायचं या प्रेता सांगा, मी पहिला. दरवाजे बंद केले, सगळ्यांना काढून दिलं. प्रेत देवासमोर ठेवलं आणि देवाला सांगितलं देवा अरे काय करायचं ह्या प्रेतात, तुझ्या पायापाशी मरण यावं याच्यासाठी जपी तपी संन्यासी गिरी गंधर्वात राहतात, लोखंडाचं पीठ प्राशन करतात, एका पायावर 1000 वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या तू स्वप्नात नाही देवा. आणि या वेश्येच्या मुलीला तुझ्या पायावरती मरण आलं, कसली अभागी म्हणायचं. काय करू या प्रेताचं सांग. मूर्तीतून चैतन्य आवाज देत होतं परमात्मा, हे अनंता ही कानो पात्रा असे पवित्र, पुन्हा जन्मण्यासाठी द्यावा सूर सुधारस हो. हिला इकडं तिकडं जागा नाही, हिला माझ्या पायापाशी जागा द्या, अनंत शास्त्रींना सांगितलं. आणि आजही तुम्ही पंढरपूरला गेले बघा, तिथं ज्या पुंडलिक रायासाठी देव पंढरपुरात आले ना, पुंडलिक रायाला गाभाऱ्यात जागा नाही. त्यांचं मंदिर तिकडं चंद्रभागेत राहील. ज्या नामदेवरायांच्या हातून देवाने जेवण करावं, दूध पियो मेरे गोविंदलाल, देव जेवायचं त्यांच्या हातून. नामदेवरायांना गाभाऱ्यात जागा नाही. नामदेव पायरी बाहेर आहे. ज्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं ते नामदेवरायांच्या शेजारीच बसले. हे तर जाऊ द्या, बाकीचे फार लांबचे झाले माझ्या दृष्टीनं. पण जिला जिच्या बापाच्या घरून पळून आणलं, रथात टाकून जिला पळून आणलं, तिला सुद्धा गाभाऱ्यात एंट्री नाही. यांना आईसाहेबांचा गाभारा वेगळा आहे बघा, पंढरपूरला गेल्यास. पण एका वेश्येच्या मुलीला देवाच्या गाभाऱ्यात जागा मिळाली. बारीच्या बाजून गेलो का त्या वेलीला अशी कवटाळी मारतात, तिला आलिंगन, तिचं दर्शन घेतात लोक. काय केलं त्या वेलीनं? काहीच नाही, फक्त कृपा मात्र साधूची झाली, देवानं तिचा स्वीकार केला. धन्य कानो पात्रा आजी झाले भाग्याची, धन्य कानो पात्राची झाली भाग्याची, भेटी झाली देवाची म्हणून या, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. भेटी ज्ञानदेवाची झाली म्हणून या. संताची कृपा झाली महाराज, देवाची प्राप्ती आपोआप झाली. म्हणून साधूची कृपा होणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर. माझा एवढा काम करा तुम्ही. निरोप हा फार सांगा देवा, फार महत्वाचा निरोप आहे, दिलाच पाहिजे, फार अर्जंट आहे. देवाला एवढा माझा अर्जंट निरोप द्या. तुकोबाराय म्हणतात. संतांनी विचारलं काय निरोप द्यायचा आहे? तुकोबारायने तो निरोप सांगितला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अनाथ अज्ञानी कोणी नाही द्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही द्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही द्याला, अनाथ कोणी नाही द्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही
नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मोज. देवा, त्या देवाला सांगा तो देहूचा तुकोबा अनाथ आहे, देहूचा तुकोबा अज्ञानी आहे, त्याला कोण येईल. आता इथं विचार असा येतो, तुकोबा अनाथ होते का, तुकोबा अज्ञानी होते का, त्यांना कोणी नव्हतं. अनाथ कुणाला म्हणतात, ज्याला आई वडील बायको मुलं आप्तेष्ट गणगोत्र कोणीच नाही, त्याला समजायचं अनाथ. तुकोबराय अनाथ होते का, सर्व गोष्टी होत्या. पण तुकोबरायांना हे त्यावेळेस कळालं, हे सगळे दिसायला आपले पण अंतकाळी याच्यातलं कोणीच कामाला येत नाही, कोणीच नाही महाराज. हे ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो ना, यातलं आपलं कोणीच नाही. हे कुठपर्यंत आपले माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही देतात घेतात तोपर्यंतच. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, झाल्या ही न शक्ती नाकडोळे, झाल्या ही न शक्ती नाकडोळे गळते. कोणीच नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतले, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे, जोपर्यंत तुम्ही देतात काहीतरी घेतात. देणं घेणं बंद करा, लोक विचारत नाही आपल्याला. स्वतःची बायको म्हणते महाराज, बाईला म्हणे मरता तरी बरे, नाशियले घर. कोण म्हणतं स्वतःची बायको, जिच्यासाठी रात्रीचा दिवस केला, तिच्या बर्थडेला केक आण, साडी आण, किती किती प्रयत्न, पण ती मरायच्या टायमाला म्हणती कधी जातं काय ना आमचं म्हातार. म्हणून महाराज तुकोबरायांना कदाचित हे फार पूर्वी कळालं. तुकोबराय म्हणतात तुम्हाला सुद्धा कळेल बरं का, पण कधी कळेल, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे, हे राहती निराळी रांडापो रे सग, कळो येईल अंतकाळी प्राण जोरू मेरा बच्चा मेरा यही घर जिंदगानी, जोरू मेरा बच्चा मेरा यही घर जिंदगानी, जोरू मेरा बच्चा मेरा यही घर जिंदगानी, जोरू मेरा बच्चा मेरा यही घर जिंदगानी। कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे, राम नाम ही सच्चा है, राम निरोप हा भार, निरोप हा भार, निरोप हा भार सांगा देवा, निरोप हा भार सांगा देवा, तुम्ही संत सारे तुम्ही सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. विठोबार घुमाये, 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 विठोबार
घुमाई बार घुमाई तुका म्हणे ऐशी करा निर्वाण मग तो रक्षण करील माझी. तुकोबर आहे म्हणतात, तुम्ही माझी एवढी निर्वण करा. निर्वण करा म्हणजे सुपूर्त करा, मला देवाच्या हवाली करा, मला देवाच्या ताब्यात द्या. आणि तुम्ही एकदा की माझा हात देवाच्या हातात दिला ना, मग देव माझं रक्षण निश्चित करणार. हात देणारा कोण आहे हे फार महत्वाचं आहे. देव कोणाचंही ऐकत नाही, त्याच्यासाठी अधिकार प्राप्त करावा लागतो. एका मुलीचं लग्न झालं आणि पहिलीच दिवाळी आली. घरच्यांनी फोन केला, आमची मुलगी आहे, दिवाळीला आणायची आहे. सासरच्यांनी सांगितलं नाही नाही, आमची सुने पहिलीच दिवाळी आमच्याकडेच राहू दे. आता यांना वाटलं गरीब घरचे, आता त्यांनी सांगितलं ठीक आहे. पण मुलीचा मामा मोठा PSI ऑफिसर होता, त्याला वाटलं पहिल्या दिवाळीला भाचीला माझ्याकडे घेऊन यावं. त्याने फोन केला, म्हणे व्याई भाऊ आम्ही मुलीचा मामा बोलतो. बोला बोला बोला. मुंबईला मोठा PSI ओळखता ना म्हणे मला. अहो म्हणे तुम्हाला माझी अशी इच्छा आहे की एवढ्या वेळेस आमच्या भाचीला आमच्याकडे दिवाळीला आणावं. तिच्या आईबापाला नाही म्हणले, पण तिच्या मामाला म्हणे अहो तुम्हाला कधी नाही म्हटलो, लगेच घेऊन जा. म्हणजे निरोप सांगणारा कोण आहे याला फार महत्त्व असतं. कधी कधी तुकोबाराय कोणालाही निरोप देत नाही, संतांकडे निरोप देत आहे. आणि तुकोबारायांना माहिती आहे देव संतांचा शब्द खाली पडू देणार नाही. म्हणून माझा हात तुम्ही देवाच्या हातात द्या. तुका म्हणी आईची करा निर्वण. आणि तुम्ही सांगितलं ना देवाला, मग तो रक्षण करील माझी. मला माहिती आहे, माझा विश्वास आहे, मग तो परमात्मा माझं रक्षण निश्चित करणार. का? कारण तुम्ही सुद्धा माझं ऐकाल. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा, यथामधी यथावकाश. अभंगावर आपण बोलण्याचा प्रयत्न केला, असाच याचा भाव असेल असं नाही. सांगण्याच्या ओघात बऱ्याच चुका झाल्या असतील, तेवढ्या मला उदार अंतकरणाने परत करा. पुनश्च एकदा त्या माऊलींच्या चरणावरती प्रणिपात करतो. या फापाळे परिवाराची आज माऊली हरवलेली, तिला जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि आईची जागा मी मगाशी सांगितलं ती कधीच भरून निघू शकत नाही. सगळ्या जागा भरून निघतील, पण आईची जागा भरून निघू शकत नाही. आई हे पात्र असं आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली काळजी करतं आणि गेल्यानंतर सुद्धा आपली काळजी करतं. साने गुरुजींनी एक फार गोड पुस्तक लिहिलं, श्यामची आई. फार सुंदर पुस्तक आहे, वाचा. आपल्या मुलांना वाचायला द्या, तुम्ही सुद्धा वाचा. मुलांना तर आवर्जून वाचायला द्या. मी वाचायला सांगतोय म्हणजे मी काही विकायला आणलं नाही, नाही तुम्ही म्हणशाल विकायला आणलं. मी काही त्याची जाहिरात पण करत नाही, पण पुस्तक फार छान आहे. त्याच्यामध्ये किती गोड आई सांगितलेली आहे साने गुरुजींनी. फार सुंदर गोड चिंतन केले. त्याच्यातला एक दृष्टांत आहे बघा, एवढा ऐका, एवढा घरी घेऊन जा. आपलं कीर्तन संपलं 5च मिनिटात. श्यामला शाळेमध्ये टाकलं होतं पुण्याला, आणि श्याम मूळचा राहणारा पालघर, मुंबईला पालघर इथं राहायचं. आणि शाळेमध्ये पुण्याला असताना एक दिवस पहाटे पहाटे श्यामला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आई आली आणि आई श्यामला आवाज देत होती, श्याम, ए राजा, ए बाळा, मी फार आजारी आहे रे, मला भेटायला ये ना. श्याम खडबडून जागा झाला, पण त्याला वाटलं स्वप्न आहे, स्वप्न असेल, कधी पडत नाही आईचं स्वप्न, पण आज पडलं असेल. पुन्हा झोपला. झोप लागते ना लागते, पुन्हा ते स्वप्न पडलं, ए श्याम, मी फार आजारी आहे रे राजा, मला भेटायला ये ना. पुन्हा गडबडून जागा झाला. आईचं स्वप्न कधी पडत नाही ना, आज 2दा ते स्वप्न पडलं. निश्चित आईला काहीतरी झालं. आणि त्यावेळेस पुण्याहून पालघरला जाण्यासाठी STनं प्रवास होता आणि STचं तिकीट होतं 5 रुपये. पेटी सगळी चाच पडली, पेटीमध्ये पैसे नाही, 1 रुपया सापडला. मुलं जागे झाले पेटीच्या आवाजाने, काय झालं रे श्याम? आईचं स्वप्न पडलं रे मला, आईने मला बोलवलंय, तिच्याकडे जायचं आहे, पण भेटायला जाण्यासाठी 5 रुपये पाहिजे, माझ्याकडे 1च रुपया, 4 रुपये नाही. सगळ्यांनी त्यांच्या पेट्या खोलल्या महाराज. कोणाकडे 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, असे 2 रुपये सगळ्यांचे जमा झाले. असे 3 रुपये मिळाले. मुठीत घेतले आणि धावत बस स्टँडवर आला. विचार केला कोणीतरी ओळखीचं भेटलं की 2 रुपये मागून घेऊ. सकाळची गाडी आली, कोणीच ओळखीचं उतरलं नाही. दुपारची आली, 3 वाजेची आली, कोणीच ओळखीचं आलं. संध्याकाळी एक गाडी आली 5 वाजता, आणि त्या गाडीतून एक शेठजी खाली उतरला. मोठी बॅग होती त्याच्या हातात. त्याने सांगितले, मुला इकडे. श्याम धावत पुढे गेला. एवढी बॅग घरापर्यंत घेऊ लाग, तुला 5 रुपये देतो. त्याने सांगितलं, काका 5 रुपये नाही लागत मला,
मला फक्त 2 रुपये लागतात. त्याने सांगितलं दिले. पेटी घेतली डोक्यावर ठेवली पण चुंबळ नव्हती. पेटी खूप जड होती, इतकी रुतली ना डोक्याला. मुखातून एकच शब्द निघाला, आई ग. पण 2 रुपये मिळणार आहे. आनंद होता म्हणा. शेठजी पुढं चालतोय, त्याची बायको पुढं चालते आणि श्याम त्यांच्या मागं पेटी घेऊन चालले. आता वेदना असह्य झाल्या होत्या डोक्याला. छोटंसं मुलगा 10-12 वर्षाचं, त्याचं घर आलं. तो शेठजी कुलूप उघडत होता. तोवर श्यामला वाटलं आपण भिंतीचा आधार घेऊ. बॅगचा एक हात सुटला आणि भिंतीला लावायच्या प्रयत्नात डोक्यावरून बॅग खाली पडली, धाडक्यान फुटूनच गेली. राग आला त्या सावकाराला, त्या शेठजीला. श्याम पुढे गेला, काका माझे पैसे. खाडकन कानाच्या का मागं लावले. मूर्खा, नालायक, 100 रुपयाची बॅग फोडली आणि माझ्याकडे पैसे मागतो, चाल नाही घेतोन. डोळ्यातून खळकन असू आले. पण त्याची बायको सज्जन होती. तिनं सांगितलं, ए राजा इकडे धर हा 1 रुपया. 1 रुपया घेतला, जवळचे 3 आणि तो 1 रुपया 4 रुपये झाले. पळत पळत बस स्टँडवर आला. शेवटची पुरी गाडी लागली होती. विचार केला, हिच्या नंतर गाडी नाही, मला आईला भेटायला जाता येणार नाही. गाडीमध्ये बसला. कंडक्टरनं बेल दिली, गाडी सुरू झाली. कंडक्टर तिकीट विचारत आला. सांगितलं, ए मुला पैसे का तिकिटाचे? होते नव्हते सगळे कंडक्टरच्या हातावर ठेवले. मोजले, अरे 4च रुपये. 1 रुपया कुठं आहे? तुला माहिती आहे ना पालघरचं तिकीट, उतर खाली. कोणीतरी आवाज दिला, अहो शेवटची गाडी आहे. कुठं उतरल? जिथपर्यंतचं आहे तिथपर्यंत देऊन टाका. 4 रुपयाचं तिकीट फाडलं. गाडी सुरू झाली. पालघरच्या जंगलामध्ये गाडी येऊन उभी राहिली. कंडक्टरनं सांगितलं, मुला इथपर्यंतच तुझं तिकीट आहे, उतर खाली. खाली उतरला. चहूबाजूला काळोखाय, कुणीच दिसत नाही. बस निघून गेली. बस मागे पळतोय. किती पळणार? चहूबाजूने काळोख, जंगल, मोठी मोठी वाढलेली झाडे. कोल्या कुत्र्यांचा, लांडग्यांचा आवाज येतोय. घाबरायला लागला. मनात भीती वाटायला लागली. रडू यायला लागलं. आणि तेवढ्यात आईचे शब्द आठवले, श्याम जेव्हा तुला कधी भीती वाटेल ना, रामरक्षा म्हणत जा. श्याम तुला भीती वाटायला लागली ना, हनुमान चालीसा म्हणत जा. हनुमान चालीसा म्हणत म्हणत श्याम पडत चाल. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. हनुमान चालीसा रामरक्षा म्हणत म्हणत घर कधी आलं कळालं. झोपडी चमकली. धावत गेला. झोपडीचं दार थोडं उघडं होतं म्हणून आतमध्ये डोकावून पाहिलं. दारामध्ये श्यामचे वडील गुडघ्यामध्ये असं मुंडकं खाली घालून बसलेले होते. त्यांच्या शेजारी श्यामचे मामा येऊन बसला होता. आतमध्ये बघितलं, शेजारची मावशी होती, मुलूंची मावशी आली होती, कल्याणची बहीण दिसत होती, लहान भाऊ झोळीमध्ये होता, लहान एक बहीण ती सुद्धा तिथं बसली होती. सगळे घरात दिसत होते पण आई मात्र कुठंच दिसत नव्हती. श्याम बापाकडे गेला आणि बापाच्या खांद्यावर हात ठेवला. सांगितलं, दादा आई कुठं आहे? श्यामकडे त्याच्या बापाने पाहिलं. ठसक्यान डोळ्यातून अश्रू आले. पुन्हा गुडघ्यात मान घातली आणि ढसढसा रडायला. मामाकडे गेला. ए मामा, अरे बाबा का रडताय? सांग ना माझी आई कुठे आहे? मामा रडायला लागला. मावशी गेला. ए नाम ही सच्चा है सुनो बाबा, सुनो बाबा, दुनिया में मौज बुरी है. काय कबीरजींचे गोड शब्द आमच्या रवी महाराजांनी गायले. सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. या जगात कोण आपलं आणि कोण नाही. फार गोड गोड महाराज. एक फार जगविख्यात अभंग आहे तो कोंबारायांचा. सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास मेरी है, ना सास जमाई का ना जमाई सास का, ये तो बेटी देने का नाता है. मुलगी दिली म्हणून सासू म्हणते महाराज. माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ बाप मेरे है, ना माँ बाप का ना बेटे का, ये तो जन्म देने का नाता है. उनको बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. कोणी नाही या जगात जगन्नाथ महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन फार गोड आहे. तू म्हणशील घरदार ये इथेच राहील सार, तू मेल्यावर तुझं घर बांधतील गावाच्या बाहेर.
म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका तू मेल्याबरोबर तुझ्या बरोबर मातीचा मडका तू म्हणशील बायका पोरा हे तुझ्या मागचे चोर अरे तू मेल्यावर खापर फुडतील तुझ्या डोक्यावर म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी कपाळाला कारडतो धाई धाई या संसारा पाय तुकोबरायांना माहिती होतं हे कोणीच नाही आपल्याला बऱ्याच जणांना प्रचिती आली याची कधी सांगू का 2019-20 ला ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले मग कळालं अनाथ कोणी नाही आपलं भाऊ हा असे लांबून ताट लुटून भाकरी दिला लांबून बंगल्यावाले असे गोठ्यात जाऊन राहिले मा कोणी नाही म्हणून तुकोबा म्हणतात मी अनाथ कोणीच आयुष्यभर माणूस ब्रँड म्हणून जगतो महाराज कपड्याच्या दुकानात जरी गेलो ना तरी ब्रँडेड मागतो साधं कापड चालत नाही त्याला म्हणतो रेमंड दे लिलेन दे दिग्जम दे दिनेश दे रामराज दे शेवटच्या टायमाला पाहुणे तिकडून ते कपडे घेऊन येत्या कोणत्या ब्रँडचं ना आता ते पाहुणे तिकडून आणतात ते दुकानदाराला म्हणते नाही पाहुणा लय ब्रँडेड होता तो ब्रँडेडच वापरायचा रेमोंड दिग्जम दिनेश वापरायचा लिलेन असं नाही म्हणते ते प्रयत्नावर लागत 30 रुपये मीटरचा असताना ती कोणला तुमची चिंता पडली नाही महाराज काही 2 गोष्टी सांगतो तुम्हाला तेवढे घेऊन जा घरी 2 कपडे असे असतात ना महाराज त्यांना खिशी राहत नाही आपण घालतो त्याच्यातल्या 2 कपड्याला खिशी नाही माहिती का कधी एक ते बारीच्या दिवशी पहिलाच ड्रेस घालतात आपल्याला त्याला खिसा नाही राहत आणि शेवटच्या मॅचला राहतात ते शेवटच्या दिवशी हा काय फायनल त्याला खिसा नहीं रहा क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगानी 2 दिन का मेला काय बरोबर नेणार आहे म्हणून या कोणीच आपलं म्हणून तुकोबराय म्हणतात मी अनाथ आहे दुसरा शब्द वापरला तुकोबरायने मी अज्ञानी आहे देवा मी अज्ञानी आहे तुकोबराय अज्ञानी होते का त्यांच्या एका भंगावर एक कीर्तन केलं तरी आमच्या स्कॉर्पिओ स्कोडा थारण इनोवा काय गाड्या त्यांच्या एका अभंगावर कीर्तन करून आम्ही तर परदेशात गेलो महाराज आणि ती तुकोबराय स्वतःला 4092 अभंग ज्यांच्या गातेत आहे ती व्यक्ती स्वतःला अज्ञानी म्हणत आम्ही कुठं बसतो त्याच्यामध्ये महाराज कुठंच नाही आम्ही शून्य आहे पत्रिकेमध्ये आमच्या नावासमोर हबप टाकला नाही तर आम्ही सप्त्याला जात नाही इतके दलिंदर आहे आणि ते तुकोबराय त्यांना नेण्यासाठी जगाचा मालक येतो अंतकाळी विठो अम्माशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका ते तुकोबराय म्हणतात मी अज्ञानी आहे मला कोणी नाही असं म्हणल्यावर देवाला माझी किव येईल तुकोबरायला आणि काय सांगा पाया पे विठ्ठला ठेवी मज देवाला सांगा मला पायापाशी ठेवून घ्या तुमच्या आणि तुम्ही एकदा की माझी निर्वण केली मला माहिती आहे तुम्ही माझा देवाच्या हातात हात दिला का तो माझं रक्षण 100% तुका म्हणे ऐसी करा निर्वाण तुका म्हणे ऐसी तुका म्हणे ऐसी करा निर्वाण तुका म्हणे ऐसी करा निर्वाण तुका म्हणे ऐसी करा निर्वाण तुका म्हणे तो रक्षण करील माझे मग तो रक्षण
निरोप हा फार सांगा देवा निरोप 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 हा निरोप हा भार निरोप हा निरोप हा भार निरोप हा भार निरोप हा भार निरोप हा मावशे अगं सांग ना ग माझी आई कुठे. शेजारच्या काकूला सगळ्यांना विचारू लागला माझी आई कुठं आहे, माझी आई. मी आईला भेटायला आलो. मला स्वप्न पडलं होतं पहाटे आईचं. कुठं आहे माझी आई, कुठं आहे आई. कोणीच उत्तर देत नाही, सगळे रडत आहे. श्यामची लहान बहीण आली, श्यामच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं दादा आपली आई आपल्याला सोडून गेली रे. श्यामनं सांगितलं तायडे अगं आई मला विचारल्याशिवाय कुठं जात नाही. शेजारच्या काकूकडे जरी जायचं असलं तरी मला सांगून जाते श्याम मी काकूकडे चालले लक्ष ठेव. मला न सांगता आई कुठं गेली. आईला मला सोडून जाण्याची बुद्धी का सुचली, कुठं गेली माझी आई. त्या ताईनं सांगितलं राजा ए दादा अरे आली आपली आई आपल्याला सोडून ह्या जगातून कायमची गेली रे, आपली आई मेली. असं म्हटल्यानंतर श्यामच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला आई. आई म्हटलं शेजारच्या काकूच्या मांडीवरचं पोर डचकून जागं झालं. ते त्याच्या आईला विचारता आई श्यामदादा का रडतोय ग. श्यामचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि मनामध्ये विचार आला याला आई म्हणायला आई आहे, मी कुणाला आई. आई म्हणून कोणी आई हाक मारी ही हाक ये कानी मज होय शोककारी. आई म्हणून हाक मारी कुणी कोठारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. याला आई म्हणायला आई, मी कुणाला आई म्हण. दिवसा मागून दिवस गेले, दशक्रियेचा दिवस आला. पिंड ठेवले ब्राह्मण गुरुजींनी आणि सगळे बाजूला गेले. पिंडाचं दर्शन घेतलं पण पिंडाला कावळा काही शिवेल. श्याम गेला, दर्शन घेतलं, सांगितलं आई तू सांगितलं ना खूप मोठा साहेब हो, मी खूप शिकेल मोठा साहेब होईल, पण तू पिंडाला शिव. सगळ्यांचं म्हणणं ऐकेल, कुणाशी खोटं बोलणार नाही, बाबांना कामात मदत करेल, तू फक्त पिंडाला शिव. कावळा पिंडाला शिवेस नाही. श्यामचे वडील गेले, सांगितलं यशोदे तुझ्या लेकरांची काळजी घेईल, तुझ्या नंतर दुसरी बाई करणार नाही, फक्त पिंडाला शिव. मामा गेला, सांगितलं यशोदे
अगं माझ्या भाच्यांची माझ्या मुलाप्रमाणे काळजी घेईल, फक्त पिंडाला शिव. कावळा शिवत नाही. मावशी गेली, सांगितलं यशोदे तुझ्या लेकरांची मी आई होईल ग, फक्त पिंडाला शिव. कावळा पिंडाला शिवेस. काय झालं? श्याम विचार करतोय, अरे आईनं कधीच एवढे हिवे दावे घेतले नाही, आज आई का पिंडाला शिव. मग लक्षात आलं, माझा 2 महिन्याचा भाऊ झोळीमध्ये, त्याच्यासाठी माझ्या आईचा प्राण तळमळत. धावत धावत घरी गेला, झोळीतून ते बाळ त्या छोटा भाऊ काढून आणला, मावशीच्या हातात दिलं आणि सांगितलं मावशी याची आई होशील का ग, माझ्या आईचा प्राण याच्यासाठी तळमळत, तू याची आई हो, तुझ्या घरी सगळी कामं करू आम्ही, हा मोठा झाला ना आम्ही घेऊन येऊ, फक्त याची आई हो, फक्त याची माय हो. त्या मावशीनं ते लेकरू असं घेतलं, पदराखाली घेतलं, स्तनाला लावलं, पोटभर इकडे लेकरानं दूध पिलं, तृप्तीचा ढेकर दिला, वरती केलं आणि सांगितलं यशोदे जसा तुझा श्याम ना ग तसा हा पुरुषोत्तम, आजपासून मी याची आई झाले. इकडे लेकरानं तृप्तीचा ढेकर दिला आणि तिकडे पिंडाला कावळा शिवला. साने गुरुजी म्हणतात, अरे जिवंतपणे तर कोणीही काळजी घेतं, पण मेल्यावर सुद्धा जी काळजी घेते ना ती फक्त आईच आहे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, असं माय नावाचं छत्र या परिवाराचं हरवलेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची भगवंत त्या परिवाराला शक्ती देव, हीच त्या माऊलीच्या चरणावरती प्रार्थना करतो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेसाठी सर्वांनी जी साथ दिली, आमचे संदीप महाराज असतील, रवी महाराज असतील, आमचे महेश महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गावातील सर्व भजनी मंडळ, आमचे कार्तिक महाराज, गोड अशी साऊंड व्यवस्था आमच्या भगवान भाऊची, त्यांच्याही चरणी प्रणिपात करतो. गजर माऊलीचा चॅनल आमच्या विनोद महाराजांचा तोही आहे, त्यांच्याही चरणी माझा प्रणिपात करतो. तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी प्रणिपात करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली द्वारा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली देले कोई बोली करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.